हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आत्ता संध्याकाळचे म्हणजे 5 वाजले आहेत. तर तुम्ही घड्याळात बघितलं असेल 5:15 झाले, पण 5 वाजलेत कारण मी 15 मिनटं घड्याळ पुढं लावले त्याच्यामुळे. तर हेच किराणा आणला होता, तर किराणा भरायचा आहे. तर त्याआधी म्हटलं जे शिळ्या भाकरी होत्या, चपात्या वगैरे, तर त्या गाईला देऊन याव्यात आणि थोडंसं शेण पण घेऊन यावं सड्यासाठी. तर त्या चपात्या वगैरे मी गाईला देऊन आले आणि थोडंसं शेण पण घेऊन आले सड्या टाकण्यासाठी सकाळी. तर इथं जवळच आहेत एका ठिकाणी गाया, तर त्यांनाच अशा शिळ्या भाकरी वगैरे देत असते मी, कारण अशा इकडे तिकडे फेकण्यापेक्षा गुरांना चारलेल्या त्या कधी पण चांगल्यात. आणि आज आहे संडे, तर दुपारचं म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला होता, त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले आणि थोड्या वेळ आराम केला. तर किचन पण राहिलं होतं आवरायचं, तर किचन काय आवरलं नव्हतं मी दुपारी. तर मग आत्ताच किचन वगैरे आवरून घेतलं आणि फ्रेश वगैरे झाले, झाडून वगैरे घेतलं, संध्याकाळचं सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं चला आता किराणा भरून घेऊया. तर सकाळी आणला होता, तर हा महिन्याचा किराणा आहे. ॲक्च्युली मी असं एकदा सगळं आणत नाही, म्हणजे जे संपलं ना तेच आणायचं आणि जे शिल्लक असेल ते नाही आणत, नंतर नेक्स्ट टाईम आणता येतं. तर इथं साबणी वगैरे सगळ्या कपड्याच्या, भांड्याच्या आणि अंगाच्या अशा साबणी वगैरे, परत विम लिक्विड, हे सगळं ह्या ट्रेमध्ये मी ठेवत असते. असं आपण इकडे तिकडे डब्यात वगैरे ठेवलं ना तर डब्याला याला वास लागतो, त्याच्यामुळे मी असा एक ड्रेस केला आहे आणि त्यातच ठेवत असते. तर साबणी होत्या आधीच्या शिल्लक, पण आणल्या म्हटलं नको, नंतर परत नको आणायला, त्याच्यामुळे मग आणल्या. आणि हे उदबत्तीचा पुडा आणि धूप पण आणलं होतं, तर ते पण ठेवून देते आता. आणि थोडेसे शिल्लक होते पोहे ते, त्याच्यामुळे म्हटलं हे सगळं वरच्या डब्यात ठेवून द्यावं, कारण आणि जे बरण्यातलं संपलं आहे ना तर ते बरणीत ठेवून द्यावं, कारण खूप म्हणजे वरच्या डब्यात ठेवलं ना जे आपल्याला लागतं ते खाली असलं ना बरणीमध्ये तर दिसतं बी पटकन, डब्यात ठेवलं तर सापडत पण नाही. त्याच्यामुळे मी शेंगदाणे किंवा आपलं तांदूळ वगैरे हे बरणीतच ठेवत असते. तर इथं अंबारी मसाल्याचं पॅकेट आणलं होतं मी, तर त्याच्यावर हा गरम मसाला फ्री होता, तर तेच बघत होते मी. वेगळ्या एव्हरेस्ट कंपनीचा आहे, छान आहे. तर चला मग हे पटपट आवरून घेते आता. आणि किराणा काही म्हणजे थोडासाच आणला आहे, कारण मागचा होतो शिल्लक, त्याच्यामुळे मग ह्यावेळेस थोडाच भरला आहे. तर हे जे आपले काळे मनुके असताना त्याचं पॅकेट आहे हे. शाश्वतीला आवडतात काळे मनुके, त्याच्यामुळे त्याचंच पॅकेट आणलं आहे ह्यावेळेस. आणि काजू बदाम ते होते शिल्लक, त्याच्यामुळे ते नव्हते सांगितले. तर इथं सामानाची यादी मी बघत होते आणि सामान पण चेक करून घेतलं, तर सगळं व्यवस्थित होतं, म्हणजे सगळं आलं होतं व्यवस्थित. तर चला मग आता, तर तांदूळ पण होते पहिले शिल्लक, तर मग थोडेसे तांदूळ आणले आणि शेंगदाणे पण होते. आणि ॲक्च्युली काय आहे ना, शेंगदाण्याचे हे पण आहे, शेंगा पण आहे, तर त्या फोडायच्या पण आहेत, त्याच्यामुळे थोडेसे शेंगदाणे आणले आणि 1 किलो गरा आणि 1 किलो शेंगदाणा बाकी आहे अजून शिल्लक, त्याच्यामुळे मग थोडंच आणलं ह्यावेळेस. तर चला आता पटकन बरणीत भरून घेते आणि नंतर मग दिवाबत्ती पण करायची, चहा पण करायचं आहे. तर मुलं बाहेर खेळते, कारण दिवसभर घरातच होते, संडे असल्यामुळे सुट्टी आहे, तर दिवसभर घरातच होते. तर आत्ता 5च्या नंतर मग मुलं पण गेले बाहेर खेळायला. आणि आत्ता उन्हाळा चालू झाला आहे, त्याच्यामुळे थोडंसं घरात गरम पण होतं आणि ऊन पण लागतं, त्याच्यामुळे लवकर काय मी पाठवत नाही त्यांना. 5च्या नंतर ऊन जरा कमी होतं,
मग पाठवत असते त्यांना बाहेर खेळायला. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे शेंगदाणे शब्दांना आणि तांदूळ वगैरे भरून झालेत माझे. तर नंतर मग हे सगळं आता पटपट वर ठेवून देते. आणि साखरेच्या डब्यात येणं साखर मी तशीच ठेवत असते, म्हणजे पिशवीतली खाली काढून ठेवत नाही. तर चला मग पटपट आता हे आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. ते सगळं भरून ठेवलं मी आणि साखर पण अशीच ठेवली. ॲक्च्युली काय आहे ना, मुंग्या होतात साखरेला, अशी मोकळी टाकली ना तर त्याच्यामुळे मी मोकळी नाही ठेवत, पिशवीतच ठेवते. आणि नंतर पिशवीला वरून गाठण मारते, म्हणजे मुंग्या वगैरे एवढ्या होत नाही. तर जी पहिली थोडीशी शिल्लक होती ना साखर, तर ती पण त्याच पिशवीत ओतली मी. आणि त्याच्यानंतर मग जो आपला दररोजचा साखरेचा डब्बा असतो ना छोटा, तर त्यात पण काढून ठेवली, जी आपल्याला रेग्युलर लागती. आता एवढ्यात तर काय दररोज कोणी चहा वगैरे पित नाही, त्याच्यामुळे एवढीशी साखर लागत नाही. कधीतरी मीच घेत असते चहा, दररोज नाही असं, म्हणजे सकाळ संध्याकाळ कंपल्सरी असं नाही, कधीतरी एकदा घेऊ वाटला तर घेते. तर आज इथं मी ठेवला होता माझ्यासाठी चहा. तर चला मग चहा घेते आता. नंतर दिवाबत्ती पण करायची, संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे. तर त्याच्यानंतर चहा घेतला, थोड्या वेळ बसले आणि मग दिवाबत्तीचा पण टायमिंग झाला. तर इथं देवाला मस्त दिवाबत्ती करून घेतली आणि तुळशीला पण दिवा लावला. संध्याकाळी अशी दिवाबत्ती वगैरे केली, धूप वगैरे लावलं ना तर घरात अगदी प्रसन्न वाटतं. तर चला मग आता मी बाहेर तुळशीला वगैरे दिवा लावून घेते आणि स्वयंपाक पण करायचा आहे. तर नंतर मग तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला मग सगळ्यांना बाय.